आज आपण बनवतोय एकदम हेल्दी आणि टेस्टी शेवग्याच्या शेंगाची भाजी। तर त्यासाठी मी सुरुवातीला 3-4 चमचे नारळाचा कीस घेतलेला आहे। त्यामध्ये मी घालते लसूण आणि आलं आणि या सगळ्याला आपण व्यवस्थित थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहोत। हे बघा, याला मी वाटून घेते। तर वाटण आपलं झालेलं आहे। आता याला मी फोडणी देते। तर त्यासाठी मी कढईमध्ये 3-4 चमचे तेल तापायला ठेवलंय। यामध्ये मी राई घातले, त्यानंतर जिरा घातलाय। आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता। कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की आपण यामध्ये घालणार आहोत कांदा। कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत। एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम चवदार सुद्धा आहे। आपल्या चॅनलवर शेवग्याच्या शेंगाची अजून एक रेसिपी उपलब्ध आहे, तर नक्कीच तुम्ही बघून घ्या। मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल। आता यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर यामध्ये मी घातली आहे किचन किंग मसाला आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हळद, गरम मसाला आणि थोडीशी धने पावडर। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। 1-2 मिनिटं मसाले परतून झालेले आहेत। आता यामध्ये आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं ते यामध्ये घालणार आहोत। सर्व वाटण यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आहे। ही एकदम सोपी रेसिपी आहे, चवदार रेसिपी आहे आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच रेसिपी बघण्यासाठी। हे बघा, व्यवस्थित मी यामध्ये मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत। अशा प्रकारे आपण 2 ते 3 मिनिटं यांना व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। मसाल्यांना बघा व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत शेंगा आणि बटाटा। शेंगा आणि बटाटा यामध्ये मी घालून घेते। अशा प्रकारे मी शेंगांना व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे। बटाटा तुम्ही घाला किंवा नाही घातला तरी चालेल। अशा प्रकारे व्यवस्थित आता यांना सगळ्यांना मिक्स करून घेऊयात आपण। हे बघा, शेंगा आणि बटाटा एकदम एकजीव करायचा मसाल्यामध्ये आणि 2 मिनिटं आपण असंच परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत। तर पाणी तेवढंच घाला जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे, त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला। यामध्ये मी अजून थोडं पाणी घालते आणि याने व्यवस्थित मिक्स करून घेते। एकदम सोपी रेसिपी आहे, झंझट वगैरे काही नाही आहे। आता बघा, यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। रंग बघा किती सुरेख आला, एकदम मस्त। अशा प्रकारे तुम्ही एकदम झटपट शेवग्याची भाजी बनवू शकता। शेवगा आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे। यावरती मी झाकण ठेवून आता याला 10 मिनिटं शिजून देते। बघा, 10 मिनिटाच्या नंतर आपली भाजी एकदम तयार आहे खाण्यासाठी। वरती मी थोडीशी कोथिंबीर घालते यावरती आणि आपली भाजी एकदम तयार झालेली आहे। आता याला मी प्लेटमध्ये काढून घेतले। बघा किती मस्त दिसतीये, एकदम चमचमीत आणि चटपटीत। तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।